नमस्कार मित्रांनो, आपलं JCB आता आपल्या शेतात आलं आहे. जिथे आपल्याला शेततळं बनवायचं त्या जागेत आपण मार्किंग वगैरे करून घेतलं आहे. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की आपण हे शेत कसं साफसफाई केलं आणि जाळून वगैरे सगळं घेतले. आता ही आपली शेततळ्याची जागा आहे, तिथे आपण JCB आणलं आहे. आता त्याचं तो काम चालू करेल आणि आपल्याला शेततळं बनवायचं आहे. हे शेततळं आपण स्वखर्चाने बनवतो आहे. आपण कुठलंही शासकीय अनुदान घेतलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. आता हे गावच्या परंपरेप्रमाणे नारळ वगैरे देणे, पूजा करणे, जागेला नारळ द्यायचं आपल्याला. तर नारळ वगैरे देतात. कुठं देत आहे नारळ? बाबा ते सांगा, आम्ही करतो इथं जागेत. दे इकडं आता. उलटा ठोकायला नारळ फोडताना कधी उलटा ठोकायला, उलटा उलटा धार नाही लागायची कधी. चला, आपलं आता नारळ देऊन झालेलं आहे. हा आमचा सचिन, हा आता सगळे इथं बघणार आहे. सचिन आहेत, नाना आहेत, सागर आहे. सर्वजण आता इथे थांबून सगळं काम आम्ही पूर्ण करून घेणार आहे. मला वाटत नाही 1 दिवसात होईल, मला वाटतं 2 दिवस लागेल या JCB साठी. तर तासाप्रमाणे हा JCB आपण घेतलेला आहे. तिथे ठेवलं का? आपल्याला मोठं तळ करायचं, साईडला ठेवून टाका ना, गाडीवर निघून 20 बाय 40 फूट, 20 फूट रुंद, 40 फूट लांब. आणि जागेवर ठेवा, जागेवर. चला, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, JCBने त्याची पोझिशन एकदा फिक्स केलेली आहे. आता तो काम चालू करतो आहे. गणपती बाप्पा, चांगली सुरुवात झालेली आहे. आता ह्या मार्किंगप्रमाणे तो त्या प्रत्येक लाईनच्या बाहेर तो माती टाकत जाईल आणि ते शेततळ डीप होत जाईल. साधारण शेततळ्याची मार्किंग आपली 20 बाय 40 वरती आहे. तर त्यानुसार आपण करतो आणि डीप आपण 4 फूट घेणार आहे. नाही, बरोबर आहे. माझ्या अंदाजे 3-3.5 लाख लिटर पाणी साठेल. आता ते किती पाणी आपल्याला लागते, काय आपल्याला जेवढं आत्ता एवढीच आपली कॅपॅसिटी होती त्याप्रमाणे आपण आत्ता बनवलेलं आहे. आणि ही जमीन इतकी सॉफ्ट मातीची आहे की छोटासा दगड पण या मातीमध्ये मिळालेला नाही आहे. पुढे पाहत राहा कसं ते शेततळ तयार होतं आहे. आणि मग आपण कागद ऑर्डर केलेला आहे, तो कागद पण येईल आपला. त्यांना आपण आधीच मेजरमेंट दिलेलं आहे की आम्हाला एवढं एवढं करायचं आहे. तर
तसा आम्हाला कागद पाहिजे तर आपण ऑलरेडी त्यांच्याकडनंच तो कागद जोडून घेतलेला आहे. इथे जर कागद जोडायचा असेल तर मग ते खर्च वाढतो. मग त्यांची ती माणसं येणार, मेजरमेंट घेणार आणि मग आणि छोट्या शेततळ्यासाठी ते काही येत नाहीत. त्यामुळे आणि छोट्या या शेततळ्यासाठी या मापाच्या शेततळ्यामध्ये शासकीय अनुदान पण नाही आहे. त्यासाठी आणखीन मोठं 33 बाय असं काहीतरी मीटरचं ते शेततळं आहे. हे आपलं पूर्ण शेत आहे. काल आपण जाळून वगैरे घेतलं होतं. इथं JCB येण्यासाठी रोड केला, असं मार्किंग केलं आपण पूर्ण. या मार्किंगमध्ये हे शेततळं तयार होईल आणि इथेच आपण बाजूला शेतावर लक्ष ठेवण्यासाठी एक छोटंसं झोपडी टाईप करणार आहे आणि सगळं आपलं साहित्य वगैरे त्यात ठेवण्यासाठी. चांगलं बरं का. माती एकदम सॉफ्ट आहे, व्यवस्थित चाललं आहे त्याचं काम. तर बघत राहा. मी थोडासा व्हिडिओ तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवतो. लवकर व्हिडिओ मोठा होणार नाही. आणि कोणाला करायचं असेल तर मी या JCB वाल्यांचे नंबर आपले लोटे किंवा खेड, रत्नागिरी, चिपळूण या भागात पाहिजे असेल तर अतिशय व्यवस्थित हे म्हणजे काम करून देतात. पाहत राहा मित्रांनो, एकदम सॉफ्ट माती आपल्याला मिळाली आहे. तर आता परत त्यांनी पोझिशन चेंज करून या बाजूनी म्हणजे आपल्याला चारही बाजूला माती टाकायची. म्हणजे काय होईल, 4 फुटाचा खड्डा मिळेल आणि हा जो मातीचा ढीग आहे तो 4 फुटाचा. म्हणजे टोटल डीप आपली 8 फूट राहणार आहे. म्हणजे 8 फूट डीप राहणार आहे, 20 फूट रुंदी राहील आणि आपलं हे 70 फूट लांबी राहील. आणि तो व्यास असा वाढणार आहे. म्हणजे तो ॲक्च्युली 20चा जो आहे ना तो मला वाटते 30-35पर्यंत जाईल. म्हणजे 35 बाय 70 असा होईल मला वाटतं. आता एवढं काम झालेलं आहे मित्रांनो. संध्याकाळ होत आली आहे, कंटिन्यू काम चालू आहे. आता जेवढं होईल तेवढं करणार आहेत ते, बाकीचं उद्या करतील. त्यानंतर मग पेपर कसा टाकायचा, आधी ही लेवलिंग वगैरे आपण सगळे करून घेणार आहे. आणि मग त्यात काय म्हणजे छोटे दगडं वगैरे काय असतील ते म्हणजे तसे नाहीच आहेत, पण ते लेवलिंग करणं गरजेचं असतं कारण कागद फाटून येतो, जास्ती वर्ष टिकावा. आपण 300 मायक्रॉनचा कागद ऑर्डर केलेला आहे. 300 मायक्रॉन सफिशियंट आहे आपल्यासाठी. 500 मायक्रॉन ॲक्च्युली घ्यायला पाहिजे, पण तेवढं नाही. आता आपल्या बजेटनुसार आपण एवढंच घेतलेलं आहे. 300 मायक्रॉनचा कागद आणि हे शेततळं, असं टोटल खर्च मी तुम्हाला शेततळं पूर्ण झाल्यावर पुढील व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगेन. पुढील व्हिडिओमध्ये आपण शेततळाचं कागद कसं टाकायचं ते सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. आणि आपलं कागद किती, कसं आहे, कुठून आणला, काय आणलं त्याचे सगळे डिटेल देणार आहे. आणि पुढील प्रोजेक्ट कसा चालतं त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता JCBवाले आता काम बंद केले संध्याकाळ झाल्यामुळं, ते आता घरी चाललेत. उद्या येऊन बाकीचं काम पूर्ण करून लेवलिंग वगैरे करून देतील. मग आपण कागद टाकून घेऊ. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.